नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने एकाच दिवशी काढलेल्या दोन महत्त्वाच्या GR बद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर पहिला GR म्हणजे शेत पानंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवड बंधनकारक आणि दुसरा GR मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेत मोठे बदल। तर हे GR तुमच्या गावातील रस्ते, वृक्ष लागवड आणि विकास कामांवर थेट परिणाम करणारे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर GR क्रमांक 1, शेत पानंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूस वृक्ष लागवड। शासनाने राज्यात 2047 पर्यंत 33% वृक्षाच्छादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। सध्या महाराष्ट्रात वन आणि वृक्षाच्छादन सुमारे 21.25% असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर आता काय नवीन? तर यापुढे गावातील शेत किंवा पानंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना उपलब्ध जागेनुसार झाडे लावली जाणार आहेत, परंतु त्याआधी काही अटी पूर्ण कराव्या लागतील। तर महत्त्वाच्या अटी, तर रस्ता अतिक्रमण मुक्त असावा, रस्त्याला अधिकृत क्रमांक दिलेला असावा, भूमापन करून सीमांकन पूर्ण झालेले असावे, हे झाल्यानंतरच वृक्ष लागवड केली जाईल। तर कोणती झाडे लावली जातील? तर वन विभागाने ज्या भागासाठी योग्य झाडांच्या प्रजाती निश्चित केल्या आहेत त्याच झाडांची लागवड केली जाईल। तर निधी कुठून येणार? तर वृक्ष लागवडीसाठी निधी विविध स्रोतांतून उपलब्ध केला जाईल। जिल्हा नियोजन समिती, खनिकर्म निधी, CSR निधी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून हे अभियान राबवले जाणार आहे। तर झाडे लावून काम संपणार नाही। ग्रामपंचायतीला किमान 10 वर्षे झाडांचे संगोपन, पाणी पुरवठा, पुनर्लागवड, संरक्षण, देखभाल करावी लागणार आहे। याशिवाय केवळ किती झाडे लावली यावर नाही, तर किती झाडे जिवंत राहिली यावर मूल्यांकन होणार आहे। तर लोकसहभागालाही प्राधान्य। तर या मोहिमेत शेतकरी गट, महिला बचत गट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ यांचा सहभाग वाढवण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत। नंतर GR क्रमांक 2, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना। या GR मध्ये शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। तर सर्वात मोठा बदल, तर पूर्वी शासन निर्णयात रस्त्याची रुंदी साधारण 5.50 मीटर टॉप विथ अशी नमूद होती। आता शासनाने स्पष्ट केले आहे की ही फक्त मार्गदर्शक रुंदी आहे। प्रत्येक रस्त्यावर तीच रुंदी बंधनकारक नाही। ज्या ठिकाणी प्रत्यक्षात 12 ते 20 फूट रुंदी उपलब्ध असेल त्या उपलब्ध रुंदीनुसारच रस्ता तयार करता येईल। तर आणखी एक महत्त्वाचा निर्णय, तर सर्वप्रथम गाव नकाशातील रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत, त्यानंतरच इतर रस्त्यांचा विचार केला जाईल। तर कोणती कामे या योजनेत होणार नाहीत? जर एखाद्या रस्त्यावर आधीच मातीकाम, मुरुमीकरण इतर योजनेतून झाली असेल आणि आता डांबरीकरण किंवा मजबूतीकरण करायचे असेल तर ते मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेतून करता येणार नाही। त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून घ्यावा लागेल। तर मित्रांनो, या दोन GR मुळे शेत पानंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणार, पर्यावरण संरक्षणास चालना मिळणार, पानंद रस्ते तयार करताना प्रत्यक्ष उपलब्ध रुंदीचा विचार केला जाणार आणि आधीच तयार झालेल्या रस्त्यांसाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करावी लागणार। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।